खंडवी गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। बरेच दिवसातनं आज व्हिडिओ टाकतो माझे कुक्कुटपालनाचा। तर ह्या जून महिन्याच्या माझ्या कोंबड्या पिल्ला अशी आता तलगी झाली आहे। तिकडे देखा 1 2 3 4 ते तिकडं 5 4 तलगी 3 कोंबड्या ते तिकडे 1 5 1 ती 12 पिल्लामधून एकच वाचला आहे। देवीचा रोग झालेला होता ते तिकडे आहे बघा। ते शेजारी दुसरे काळे कोंबडे गेलेले आहे अशा प्रकारे। आणि या 8 पिल्ला होती या बारखाली 8, त्याच्यापैकी 6 पिल्ला राहिल्या, ते 2 गेली देवीच्या रोगानं। त्याला कोंबडी नाही ना 1.5 महिन्यातच सोडून दिली ती पिल्ला, त्यामुळे त्या निराधार झालती। मग त्यांना वेगळा वाढवला आम्ही। या 2 पिंजरं केलं बघा, 2 घरं आहेत। इकडं पिल्ला ठेवलेली याच्यामध्ये आणि इकडं मोठ्याल्या कोंबड्या, त्यांचं दाण्याचा पहा। ह्या दाणं घातलं ह्याच्यामध्ये, दाणं घालायचं ह्या दाण्याचं आहे। ह्या देखा दाण्याचा भांडा, दाणं ओतलं की इकडं आपोआप खाली जसे खातील तसे खाली सरत राहतं। असं दाण्याचं आहे। आणि पाण्याचं आहे इकडं आहे देखा, ह्याच्यात पाणी उलटा करून ठेवला। जसं पाणी प्याल तशा प्रकारे ते पाणी खाली गोल 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 याच्यामध्ये येऊन साठत। म्हणजे एकदा पाणी आणि दाणे घातलं का 2 3 दिवस त्यांना बघायची काळजी नाही, एवढे भारी आहेत। आणि त्यांचं खाद्य पण लय भारी। इकडं रोज त्यांना वशाट खायला लागत, माशाची उष्टावळ, खेकडाची उष्टावळ, बरंच खाणं त्यांना खायला घातलेलं असं दर दिवस। त्यामुळे त्यांची खायची आहे नाही। अशा प्रकारे इकडून अशी ती जाळी लावली हे बाजूनं, पलीकडून मुंगूस येते काय आता लागल्या कोंबड्या कोकायला। बहुतेक मुंगूस आल्यासारखं वाटत आहे, दगड टाकवाय पाहिजे। हे रे का घाबरले, मुंगूस आला बहुतेक। चला घरी, चला चला घरी, पळा पळा घरी। घरी चला म्हटलं की लगेच घरी जायला सुरुवात होते। हे देखा, चला चला घरी। पिल्ला त्यांच्या घरी आणि कोंबड्या त्यांच्या घरी बरोबर मापात जातात। अशा प्रकारे आपल्या छोटंसं कुक्कुटपालन आहे। चला घरी, हे चल घरी चल। ते कसं सगळ्या कोंबड्या घेऊन गेला, कोंबडा एकच कोंबडा आहे। सगळं दात घालीतून नंतर तो शेवटी जातो, इतका भारी कोंबडा आहे। अशा प्रकारे छोटासा कुक्कुटपालन महा सुरू केलेला आहे। ज्यांना कोंबड्या वगैरे पाहिजे असेल त्यांनी अवश्य संपर्क साधा। अंडी पण देतात दर दिवस। यूट्यूब चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा विसरू नका। ओके, धन्यवाद।